रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, पाप करणारा जेवढा दोषी असतो ना त्यापेक्षा दोषी कोण असतो माहीत आहे? तो असतो जो सगळं पाहतो तरीही शांत बसतो. आज मी तुम्हाला महाभारतातील एक सत्य गोष्ट सांगणार आहे. लक्ष द्या. महाभारतामधील सर्वात शक्तिशाली योद्धा म्हणजे भीष्म पितामह. ज्यांना इच्छा मृत्यूचे वरदान होते तरीसुद्धा त्यांना 58 दिवस बाणाच्या सेवेवर पडून यातना सहन कराव्या लागल्या होत्या. एक दिवस पितामह श्रीकृष्णाला म्हणाले, भगवंता, मी आयुष्यामध्ये कधीच पाप केले नाही, कोणाचं वाईट केले नाही, मग तरी मला इतकं भयंकर शिक्षा का होत आहे? श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, पितामह, जेव्हा भर सभेमध्ये द्रौपदीचा अपमान केला जात होता तेव्हा तुम्ही तिथे होता. तुमच्या डोळ्यासमोर ते होत होतं. तुम्ही ते रोखू शकला असता, पण तुम्ही ते रोखले नाही. शांत पाहत उभा राहिलात. तुम्ही पाप केले नाही हो, पण पाप होताना तुम्ही ते पाहिले, ते थांबवले नाही. हे पण एक पापच आहे असे श्रीकृष्ण त्यावेळेस भीष्म पितामहाला म्हणाले. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, पाप करणारा माणूस जेवढा पापी असतो ना, तेवढाच जो माणूस आपल्या डोळ्यासमोर वाईट गोष्ट, अन्याय, पाप होताना पाहतो आणि शांत बघत उभा राहतो, काही करीत नाही, ते पण माणूस तेवढाच पापी असतो. ह्या गोष्टीतून असा संदेश येतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला इंस्टाग्राम अकाउंटवर तुकोबाराया गाथा ह्या नावानं फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला संत तुकाराम महाराज यांचे अमृत विचार ऐकायला मिळतील. जय हरी विठ्ठल.